ध्याय मूलमध्याग्रमूर्धये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शाम्भवे। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। गो सारे चरण संताजिया, दो सरे चरण संताजिया, दो सरे चरण संताजिया। त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार, कृपा जाणे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार, कृपा जाणे कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। सर्वजण हात जोडा आणि हा श्लोक माझ्या मागे म्हणा। जर आळंदीला गेले असाल तर माऊलीच्या मंदिराचं ध्यान करा। सकळ संत शिरोमणी, सकल संत शिरोमणी, आळंदी वल्लभ कैवल्यदानी, आळंदी वल्लभ कैवल्यदानी, एक नमस्कार तयांच्या चरणी, एक नमस्कार तयांच्या चरणी, करिता त्रिभुवने नमिले संत, करिता त्रिभुवनी नमिले संत। विठ्ठल 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू चरण, श्री गुरूंचे सद्गुरु भोजने बाबा की जय। नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांच्या गरू, भावार्थाचे गिरीवरू निपजवे माय, साहित्य सोन्याच्या खाणी, उघडवे देशीच्या क्षोणी, विवेकवल्लीची लावणी हो दे सैंद, ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करे, घेणे देणे सुखचे वरे हो दे या जगा। विठ्ठला विठ्ठला मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, जय वारकरी संताचा, जय वारकरी संताचा, जय वारकरी संताचा, जय वारकरी संताचा। मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या। अभ्यासले वेद, झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नानाकडा, प्रेमाचा जिव्हाळा जवळ आहे अंतरी, तव कैचा श्रीहरी करील कृपा। हित ते आचरा
हित ते विचारा नामी भाव धरा जाणते नो नामा म्हणे तरे विठो येऊन भेटे कायाच पालटे कैवल्य होय विठ्ठल विठ्ठल ढाला 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 विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. अभ्यासक्रमामध्ये 5व्या वर्गाच्या पुस्तकात हा अभंग 4 चरणात आलं लक्षात. 4 चरणात त्याच्यामध्ये, कारण तसा अभंग लांब आहे, 11 चरणाचा अभंग पण 4 चरणाचा आहे. सेवेकरिता घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आणि भक्तीपर प्रकरणातला आहे. जगाला भक्ती शिकवली नामदेव महाराजांनी. ज्ञानोबरायांच्या रूपाने ज्ञान जन्माला आलं, तुकोबरायांच्या रूपाने वैराग्य जन्माला आलं, नाथांच्या रूपाने शांती जन्माला आली. पण प्रत्येक संतांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, म्हणून हा अभंग भक्तीपर प्रकरणातला आहे आणि भक्तीची सरळ सरळ व्याख्या म्हणजे प्रेम आहे. 2ऱ्या चरणामध्ये व्याख्या सांगितलेली आहे. नामदेव महाराज म्हणतात, अरे एखाद्याने खूप अभ्यास केला, त्याच्या वेद पाठ आहे, वेद माझा घडा घडा वेद म्हणतो, बरोबर आहे ना. वेद पाठ आहे, वेद अभ्यासले वेद झाला शास्त्रबोध. 6 शास्त्रे बोले काही विचारा कोणी शास्त्रातलं सांगते. साधिल्या विविध नाना कळा 64 प्रकारच्या कला सांदीपणींच्या आश्रमामध्ये देवानं शिकल्या होत्या गुरुच्या जोडून. 64 कला, सगळ्या कला एखाद्याला माहित आहे. गायन, नृत्य, वादन जे म्हटलं ते वेद पाठ आहे, शास्त्र पाठ आहे. पण पुढे महत्वाचं मार्गदर्शन आहे. प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, अंतरी बाहेर नाही, अंतरंगामध्ये. खूप अभ्यास आहे, खूप हुशार आहे, पंडित आहे, पण हृदयामध्ये प्रेम नाही, त्याच्यावर देवाची कृपा होणार नाही. सरळ सरळ अर्थ लक्षात घ्या अभंगात. नंतर महाराज म्हणतात, हित ते आचरा. हित कशामध्ये? आचरणामध्ये आहे. आचरण शून्य आहे, नुसतं उच्चारण चालू आहे, गप्पा मारणं चालू आहे मोठ्या मोठ्या, काही कामाचं नाही. आचरणात आहे का? हित ते आचरा, हित ते विचारा. विचारातच नसलं तर आचरणात येत नाही, आचरणात नसलं तर विचारात नसतेच, बरोबर आहे की नाही. एकमेकाशी सहसंबंध आहे त्या दोन्ही शब्दांचा. हित ते आचरा, हित ते विचारा. काय करा मग? नामी भाव धरा जाणते नो. अरे देवाच्या नावावर भाव ठेवा. जर तुम्ही जाणते असाल तर, जाणत्यांनो देवाच्या नावावर भाव ठेवा. एखादा म्हणेल, नामदेव महाराज आम्ही सगळं हे केलं, समजा आमच्या अंतरंगामध्ये प्रेमाचा जिव्हाळा आहे, आमचा देवाच्या नावावर भाव आहे, आमचं आचरण चांगलं आहे संतांच्या मार्गदर्शनानुसार, मग त्याचा आम्हाला लाभ काय होईल? तर शेवटी नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे तरी विठो येऊन भेटे. तुला विठू येऊन भेटेल. मग विठू येऊन भेटला याचा अर्थ काय झाला? कसा भेटला तुला देव? तर नामदेव महाराज म्हणतात, अरे तुला देव भेटला याची खूण अशी आहे की तुझी जी काया आहे ना, काया ते पालटून जाईल, ते कैवल्य स्वरूप होईल. विठ्ठल विठ्ठल हरी. याला थोडा विको राहू द्या, थोडा अगोदर जसं होतं तसंच राहू द्या. अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला सर्वांना कळला. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नाना कळा, प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, तव कैचा श्रीहरे करील कृपा. हित ते आचरा, हित ते विचारा, नामी भाव धरा जाणते नो, नामा म्हणे तरे भेटो येऊन भेटे, कायाच पालटे कैवल्य होय. आता प्रत्येक वर्गाला 3 अभंग दिलेले आहेत.
तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी. चौथी पासून आहे. चौथी, पाचवी, सहावी, सातवी 4 वर्ग. 4 त्रिक 12 अभंग आहे. मग आता त्या 12च्या जोडीला आम्ही एक एक वाढवला 15, आणि त्यात ताटीचा एक आहे तर ताटीचे 3 शिकवले. म्हणजे असे 18 अभंग प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठ आहे आमच्या शाळेमध्ये. तो चौथीत असला तरी सातवीतला अभंग त्याच्या पाठ, आणि सातवीत असला तरी चौथीचा अभंग. आता 18-20 अभंग जरी पाठ झाली त्यांना सवय लागते ना, ती बरोबर आहे की नाही. थोडी 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 मुलांना सवय लागली तर भविष्यात ते अभंगाला जवळ जातील अभंगाच्या, नाही त्यांना जाणीवच होणार नाही. म्हणून त्यांना ते अभंग मी स्वतः शिकवतो माझ्या शाळेमध्ये. सर्व मुलांच्या अभंग पाठ आहे, सर्व समाजाची मुलं असतात. पण आता ते अभ्यासक्रमात असल्यामुळे त्याला काही हे नाही, आणि साध्या चाली मस्त त्यांच्या लायकीच्या. एखाद्यानं वाकडं म्हटलं तरी त्याला वावा म्हणावं लागते. त्याला वचक वाचक केलं तर येत नाही, मग ते म्हणत नाही, पाठ करत नाही. त्याला मोठेपणा द्यावा. लहान लेख प्रेमाचा जिव्हाळा पाहिजे शिकवताना. प्रेमाचा जिव्हाळा नाही मग त्याच्या पाठ होणार नाही. विठ्ठल 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 या ठिकाणी हरिभक्त प्रयाण ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुखामधून श्रीमद भागवत कथा चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि आजचा 4था दिवस आहे. तर आता धापटी हे गाव म्हणजे आता आपलंच गाव आहे, घरच आहे. त्याच्यामुळे काही जास्त जणांच्या नावं नाही घेतले तरी चालतात. काही काही गावात नावं घ्यावं लागतात. नाही तर दुसऱ्या दिवशी फोन आला मला एका गावून, म्हणे बा तुम्ही ते आमचं नावच नाही घेतलं कीर्तनात. म्हटलं काय घोर झाला बा, मी शाळेत माझी धूम शिकवायची, त्याचं फोन ते नाव घ्यासाठी. असं कठीण काम व्हायला, नावं घ्यावं लागतात वेगवेगळ्या लोकांचे कीर्तनामध्ये. पण ते अपेक्षा चांगले नाही, त्याच्याकरता नाही हे कीर्तन. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. नावच घ्यायचं असलं तर देवाचं नाव घेतलं पाहिजे. विठाल विठाल विठ्ठल 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 आणि कोणाचं नाव घेण्याकरता मी कीर्तन कशाला करू. मला काही कीर्तनाची गरज थोडी आहे की बा तारखा आल्या तर माझं पोट भरीन, असं काही नाही. नाही आलं तर चालेल. आता हे रेकॉर्डिंग आहे म्हणून सांगतो, आम्ही अटकून नावं घेत नाही. विठाल अरे लोकांचे नावं घेण्याकरता हे नाही आहे. कीर्तन कशा करताय, कीर्तन कीर्तना करताच आहे. भक्ती आहे ती नवविधा भक्तीतली, ती एक भक्ती घडली पाहिजे म्हणून हे कीर्तन आहे. कीर्तनाचं सामर्थ्य या सामान्य लोकांना काय कळणार. तुकाराम महाराजांनी सांगितलं कीर्तनाचं सामर्थ्य, कारण कीर्तनाचे अधिकारी होते ते, म्हणून सांगितलं. गोटवे नलाळ, तुकोबांचा अभंग आहे. घोटवे नलाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. मुक्त असेल तर त्याची ते मुक्तता मी सांडून टाकेल. तुकाराम महाराज म्हणतात त्याला कीर्तनात बस. तीर्थभ्रामकाशी आणि नाळस, तीर्थ भ्रमण करणारा असेल तो म्हणेन जाऊ द्या तीर्थाला जायला पुरत नाही, कीर्तन ऐकायला पुरते. तुकाराम महाराज म्हणतात कडू स्वर्गवास करीन भोग. शेवटचं चरण सांगतो, मोठा अभंग आहे. धन्य म्हणविन इह लोकी लोका, भाग्या मी तुका देखीला. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाचं वर्णन करणारं कीर्तन आहे. कीर्तनाचे 3च विषय आहे. एक पहिला म्हणजे भक्ती, दुसरं म्हणजे वैराग्य, ज्ञान. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टीनं सांगाव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. मग तुम्ही म्हणाल काही काही कीर्तनात तर भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, मग ते काय आहे. ते तिकडे चालत नाही म्हणून त्यांनी इकडे एंट्री घेतली. आलं का लक्षात. तिकडे त्यांचं कोणी ऐकत नाही, मग या स्टेजवर लोक मान देतात म्हणून ते इकडे घुसखोरी झाली. घुसखोरी. विठाला विठाला पण त्यांना काही फरक पडत नाही.
असत ना. आता सगळेच रंग असतात म्हणून त्याला शोभा आहे. पण ते काही दिवस चालते, काही दिवस चमकते. ती खोटं सोनं असते बेंटेक्स, काही दिवस फार झलक मारते ते सोनं. त्याचा एक शिलका उडला मग ओळखू येते हे काही नाही अंदर. म्हणून अभ्यास महत्वाचा आहे. आता आपले गोपाल महाराज आहे आणि 3 जण आपले ज्ञानेश्वरी पाठांतर करणार आहे की नाही, कंठस्थ करायला आश्रमावर. अभ्यास पहिला शब्द अभंगातला अभ्यास. अभ्यास सर्वात मोठी गोष्ट आहे. आता एखाद्या मुलाला जर कलेक्टर व्हायचं असलं तर रुपया लागत नाही, रुपया 1 रुपया लागत नाही कलेक्टर व्हायला. गाडी ड्रायव्हर सगळा जिल्हा ताब्यात, भाऊ म्हणतील तसं, आणि फुकट. पैशावाल्याचा पोरगा नाही होत कलेक्टर, श्रीमंताचा. का ताकद आहे याच्या अंगात, पोतं उचलते, याला बनवा कलेक्टर. बनवतील का? नाही. ते म्हणतील भाऊ यायले मार्केटमध्ये पाठवा, आम्हाला करायचं 1000 रुपये रोज कमी. त्याला कलेक्टर नाही बनवत. खूप सुंदर आहे, सुंदर, धारदार नाक, डोळे, भाऊचा तोरा, पावडर लावते अर्धा डब्बा एका टाइमले. त्याला बनवा कलेक्टर? त्यालाही नाही बनवा. मग बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे ऐकाके राजे सकळची, ऐकाके राजे सकळची, ऐकाके राजे सकळची. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐकाके राजे सकळची, अभ्यास महत्वाचा आहे. बुद्धीची श्रीमंती सर्वात मोठी. ज्ञानोबांनी हरिपाठात सांगितली. आता एखाद्याजवळ 100 एकर संपत्ती आहे पण लेकरच काही कामाचे नाही, बुद्धिवान नाही, त्याच्या उलट आहेत, बद्ध आहेत, बद्ध ढ. काय कामाचे ते बात पोतेरा फिरवतील 100 एकरावर. एखाद्याकडे एकर नाही पण लेकर बुद्धिवान निघाले. अरे किती त्यांचा गवगव आहे, सर्व गोष्टी आहेत त्यांच्याजवळ. हो, सरस्वती जवळ लक्ष्मी आपोआप येते. लक्ष्मीला आणायला जावं लागत नाही, पण सरस्वती पक्की पाहिजे. विठाला विठाल विठाला 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 विठाला. आता दिवसाचा पगार आहे, सकाळी शाळेत गेलो त्याचाही पगार. आजचं पाकिट बी मोठं, गोपालभाऊ असल्यावर काय वांदा. म्हणजे किती पैसे आहे, म्हणजे सकाळचा पगार वेगळा, संध्याकाळचा पगार का नाही तुका भाऊ, रोज आहे, रोज चालूच आहे. पाकिट आणलं की म्हणजे सरस्वतीची पूजा केल्यानं लक्ष्मी आपोआप येते. विठाला 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 विठाला. आपलं बरं आहे हलक्या. मागच्या महिन्यात 21 कीर्तन केले. आता मी काही कोण्या संस्थेतला विद्यार्थी नाही, गुरुजी आहे शाळेवर, तरी भरपूर झाले आपल्या मनात. खुश आहे आपण. 21 दुनी 42 पकडले. म्हणून अभ्यास इले वेद झाला शास्त्रबोध. अभ्यास महत्वाचा शब्द आहे. अभ्यास केल्यानं प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे. मग आता एखादी आजी आहे, आजीबाई म्हणेन बा आता आम्ही काय अभ्यास करा, बरोबर आहे की नाही. हे गुरुजी आहेत म्हणून अभ्यासच सांगतात, तसं नाही. आपल्याला पण अभ्यास आहे. कोणता? 6व्या अध्यायात 34-35व्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे. अर्जुनानं देवाला सांगितलं. अर्जुन म्हणते देवा तू जे सांगतं कळ्या, कारण तो मित्र होता, या मनाला शांत करायचं हे अशक्य आहे. अशक्य आहे. या वाऱ्याला थांबवायचं इथं शक्य आहे का? नाही. तसं या मनाला शांत करणं अशक्य आहे. चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरेव सदुष्करम. अरे या मनाला ताब्यात आणणं वाऱ्याला पकडण्यासारखा. वारा पकडून दाखवता येते काय? नाही. तसं या मनाला ताब्यात आणता येत नाही. पण पहा, माकड असते ना, माकड. आता वानेर पाहिले ना रे, वानेर पाहिला कसं करते रे? वानेर शांत बसते का असं समाधीमध्ये? पाहिलं का तुम्ही? शेतामध्ये बा झाडावर शांत बसेला नाही. काहीच काम नसलं तर ते एक काम करते. कोणतं?
खाजवायचं आहे का नाही, अंग खाजवते ती, त्याला म्हणतात माकड. तसं माणसाचं मन आहे. माऊली म्हणतात काही मरकट समाधी येईल, त्याला मरकटाची उपमा माऊलीने दिलेली आहे मनाला. माकड जेव्हा समाधीत बसलेलं दिसेल तेव्हा हे मन शांत दिसेल. पण तसं जर पाहायला गेलं तर तरी मन हे कैसे केवडे, पाहो जाता तरी न सापडे, ये रवे राहाटावया थोडे त्रैलोक्या. माऊली म्हणतात का हो, मन दाखवा बरं केवढं आहे. काही लोक म्हणतात आपल्या मनाला ते पटलं नाही. बरं कुठे आहे मग, पटलं नाही ते मन कुठे आहे तुमचं, दाखवता येत नाही. पाहो जाता तरी न सापडे, पण न दिसणारं मन इथं बसलेलं असलं तरी 3 लोकात हिंडून एवढं भयानक आहे. असं हे मन. याला ताब्यात आणणं. तो अर्जुन मित्र होता देवाचा, तो म्हणते काही सांगू नको, याला जमत नाही आणणं. देव होते बोलणारी, जगाचा मालक. कसं बोललं पाहिजे 35व्या श्लोकामध्ये, असंशय महाबाहो. देव म्हणतात अरे तू जे म्हणत ना महाबाहो, अर्जुना तू म्हणत ते बरोबर आहे. असंशय, तुझ्या बोलण्यात काही संशय. म्हणजे समोरच्याला अगोदर मोठेपणा दिला देवानं. त्याला असं म्हटलं का हट तुला काही समजत नाही, काही पण बोलतो अर्जुना, असं नाही म्हटलं. असंशय महाबाहो. अरे अर्जुना तुझं म्हणणं असंशय आहे, निश्चित खरं आहे. मनो दुर्निग्रह चलम, मन फार निग्रही आहे. पण पुढे उपदेश केला त्यातल्या अर्ध्या श्लोकात. म्हणजे मोठ्यांचं बोलणं कसं असलं पाहिजे त्या श्लोकावर अभ्यास केला तर समजते. अगोदर समोरच्याला मोठेपणा देतात मोठी माणसं, जे समोरच्याचा अपमान करतात ते मोठे नसतातच, त्यांच्या हृदयाचा तो लहानपणा असतो म्हणून ते अपमान करतात. विठ्ठल विठ्ठल पुढची ओळ आहे का, आजीबाई असेल आजोबा असतील तर आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे का नाही. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते. अरे अर्जुना तुला मनाला शांत करायचं आहे ना, तर त्याला 2 गोष्टी आहे. काय, पहिला म्हणजे अभ्यास, आणि अभ्यासानं काय येते, वैराग्य येते. विठ्ठल विठ्ठल तरी अभ्यासाचे आधारे वैराग्याचे निमोहरे, केतुलेणी एके अवसरे स्थिरावेल. ते मन जे आहे ना, अभ्यासाचा आधार घेतल्यानंतर मग त्या मनाला वैराग्य येईल आणि मग ते मन शांत होईल. एवढी अभ्यासाची शक्ती आहे. आणि मन जर शांत झालं तर मग जगात तुमच्या एवढे सुखी तुम्हीच. का आम्ही दुःखी आहो ना, तुमच्या दुःखावरचा इलाज आहे मन जाग्यावर बसून. सर्वात कठीण गोष्ट आहे ती. आलं लक्षात. काही गावावर ताबा मिळवता येईल बाबा. एखादा श्रीमंत माणूस असला, 4-5 पोरं मिलिटरीमॅन पोलीस ताकद, सगळं गाव थर, आपल्याला गाव भीती का, भांडगोळे असले तरी भीती. गावावर ताबा, काही काहीचा तालुक्यावर ताबा. मोठा मंत्री असला, कोणी गावात फोन केला तर मंत्र्याचं काम होतं. मंत्र ताबा आहे, पण त्याच्या मनावर त्याचा ताबा आहे का. मनावर ताबा मिळवणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मनावर ताबा जर मिळवला तर दुसऱ्या अध्यायातल्या 54व्या श्लोकात पहिला शब्द आहे, ती अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. दुसरा अध्याय कशातला, भगवद्गीतेतला. कोण्या अध्यायातला, दुसऱ्या अध्यायातला 54वा श्लोक. त्यातला पहिला शब्द तो आहे स्थित प्रज्ञ. स्थित प्रज्ञ होसाल तुम्ही. स्थित प्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धी असलेला मुनी. स्थित धीर मुनीर उच्चते. 54वा श्लोक आहे, त्याचे लक्षण 4 श्लोकात आहे. 55, 56, 57, 58. स्थित प्रज्ञ कसा असतो. स्थित प्रज्ञ म्हणजे ज्ञानी. ज्ञानी म्हणजे काय, हे बडबड करणारा पाठांतर असलेला नाही. ज्ञानाचे लक्षण दुसऱ्या अध्यायात देवानं अर्जुनाला सांगितले भगवद्गीतेमध्ये. ते लक्षण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला भगवद्गीता वाचावी लागेल, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला वाटलं काही बैलगाडा वगैरे चालला जाईन, ते जायचंच काम नाही बैलगाड, इथंच आहे ते. बघा, म्हणून मनाला स्थिर करणं, स्थितप्रज्ञ भाग, स्थितप्रज्ञता येईल, त्याला ज्ञानी असं म्हणतात. ज्ञानी, तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल तर अभ्यास करावा लागते. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगतो की प्रत्येकाच्या घरी भगवद्गीता असली पाहिजे, श्रीमद भगवद्गीता. कारण आपण हिंदू आहोत आणि हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता. बऱ्याच लोकांच्या घरी भगवद्गीता नाही. बर, काही काही जणांच्या घरी आहे पण कधी तिला हातही लावला नाही. मग काय असून काय फायदा? असून काय फायदा? काहीच फायदा नाही. हा, काही काही ना लावला हात, फक्त पाहिली, पूजा गिजा कुकू लावलो, लाल केले जे पानं लाल, त्याच्यावर अक्षदा. ज्ञानेश्वरीची, आता आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, त्या पानावर अक्षदा. त्याच्याकरता नाही, त्याची पूजा म्हणजे त्याच्या अर्थाचं आचरण, ही ज्ञानेश्वरीची पूजा आहे. आणले फुलं इकडे तिकडे टाकले, त्या अक्षदा, त्याच्यामध्ये ते तांदूळ जातात त्या पानामध्ये, ते ग्रंथामध्ये, ते पानं खराब होतात नंतर. विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. त्याला काय कुंकून हे ते लावायचं नाही, ते बुद्धीमध्ये घेण्यासाठी आहे, ती आचरणामध्ये आणण्याकरता ग्रंथ आहेत. म्हणून प्रत्येकाकडे सार्थ भगवद्गीता ठेवा, प्रत्येकाच्या घरी. आहे का तुमच्या घरी? कोणाकोणाच्या घरी? हातवर करा बरं. हा कॅमेरा इकडे आहे, तुम्ही हातवर करा, तुम्ही दिसत नाही कॅमेऱ्यात. कोणाकोणाच्या घरी आहे? एक, फक्त एक, 2, 3, 4 घरी आहे. जाऊ द्या, भरपूर आहे का नाही? तसे किती? 13 दुनी 26, किती घरा? 25 पैकी 4 घरी, अजून 21 बाकी आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. भगवद्गीता पण कशी आणायची? सार्थ. भगवद्गीता कशी पाहिजे? सार्थ, अर्थासहित तुमच्या सगळ्याकडे असली पाहिजे. कारण अर्थ समजेल इतके आपण हुशार नाही, ते भाषा संस्कृत आहे, संस्कृत कळेल इतके आपण पंडित नाही. म्हणून अर्थासहित नाही, श्लोक समजला तर चालेल पण त्याचा अर्थ समजला पाहिजे. पहिल्या अध्यायाचा अर्थ वाचला तुम्हाला थोडस कमी समजेल, कारण तो अर्जुनाचा विषाद आहे. पण दुसरा अध्याय वाचला तर तुम्हाला ज्ञानाच्या व्याख्या करतील. दुसरा ज्ञान योग आहे. तिसरा अध्यायाचा अर्थ वाचला मावशी तर तुम्हाला कर्म कळेल, कर्मयोग. आपण जे आहे सर्व हे कर्म मार्ग आहे. एक कर्म मार्ग जाण ते तर साधक जन निपुण. तिसरा अध्याय कर्मयोग, 276व्या तिसऱ्या अध्यायामध्ये. लक्षात, चौथा अध्याय दुसरा वाचला ज्ञान झालं, तिसरा वाचला कर्मयोगी बनला, पण अहंकारात जाईल. ज्ञानी झाला की त्याला वाटते मीच ज्ञानी आहो, इतकं वरून चालते. थोडं माहित असलं, थोडं माहित आहे काही काही लोकांना. एका आजीच्या 7व्या महिन्यात म्हणायचं गाणं पाठ होतं. तुम्हाला माहित आहे 7व्या महिन्यात गाणं म्हणतात, ते झोका देतात लग्न झाल्यावर, तर ते पाठ होते एका आजीच्या आमच्या गावाला. तिला 3 वेळेस बोलवायला जावं लागत. 2 वेळेस आमची आई गेली, मग मी म्हटलं मी जातो बोलवायला. ते मग तू नको जाऊ, तुला पुन्हा 3 खेप जावं लागेल, कारण ते गाणं दुसऱ्या आजीबाईला येत नाही म्हणे. म्हणून तिचा तो नियम आहे. अहंकार होतो, थोडं आलं की ज्ञानाचा अहंकार होतो. एखादं काम केलं, मी केलं, पाठी लावा, माझं नाव घ्या, त्या कर्माचा अहंकार होतो. म्हणून ज्ञान झालं, कर्म केलं, पण ज्ञान आणि कर्माचा अहंकार राहू नये. म्हणून ज्ञान कर्म संन्यास योग 4थ्या अध्यायात देवानं सांगितला. 4थ्या अध्यायाचं नाव काय? ज्ञान कर्म संन्यास योग. अध्याय क्रमांक 4. श्लोक किती आहे? 4वर 2. किती श्लोक आहे? 4वर 2 किती होता? 42. आणि ओव्या किती आहे? 2वर 2 आणि त्याच्यावर 4. किती ओव्या? 2वर 2 आणि त्याच्यावर 4. अभ्यास करण्याची युक्ती आहे, युक्तीनं अभ्यास करावा लागते. 4थ्या अध्यायातल्या श्लोक आणि ओव्या तुम्ही कधीच भुलणार नाही. अध्याय 4था, त्या 4चे 2, 4 आणि 2 42 श्लोक, आणि ओव्या किती? 2, 2, 4. म्हणजे सगळं 2 आणि 4वरच आहे ना ते.
आलं का लक्षात? कधी अर्ध्या रात्री उठवलं तुम्हाला आणि चौथ्या अध्यायातल्या ओव्यान श्लोक विचारला तर भुलणार नाही तुम्ही. हे असं लक्षात ठेवा लागते. विठाला विठाला याला युक्ती म्हणतात. ही युक्ती देवाने 6व्या अध्यायात सांगितलेली आहे. मनाला आवरण्याकरता युक्तीनं आवरावं लागते मन. हे लेकरं वागू नका, सोपं आहे का? युक्तीनं आवडतात. खेळणे देतात ते, आई त्याच्या हातात काय करते, मग एखादं खेळणं देऊन टाकते. मग त्या खेळण्याच्या नादी लागला. आता याच्या गळ्यात ते दिलं त्याच्या बाबानं मोपलर. ते मोपलरच्याच नांदी आहे. त्याला माहित नाही ते कशा करतात. त्याला ते इठ्ठलराव हुशार आहे. मोपलरच्या नांदी आहे का नाही? विठाला विठाला युक्तीचे 2 उदाहरणं सांगतो तुम्हाला. मन आवरण्याकरता युक्ती अभ्यास. युक्ती 6व्या अध्यायात सांगितले. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. 6व्या अध्यायातला 17वा श्लोक आहे गोपाल बा. कितवा? पाहून घे जा, हुकला तर नाही तर मग द्या हाणून. बरोबर की नाही? 6व्या अध्यायातला कितवा श्लोक आहे? 17वा. तुमच्या घरी भगवद्गीता आहे, त्याच्यात पाहून घे जा उद्या. 17वा नसला तर मला फोन कर जा. तुम्ही म्हणाल फोन करून फायदा काय? आजचं अर्ध पाकिट तुम्हाला देईन मी. आजच्या याच्यातलं काऊन की तुम्ही चूक सांगितलं, पण ते रिकामा असलं तर मग ते तुम्ही पहा. विठाला विठाला युक्त आहार विहारस्य अध्याय 6 श्लोक 17. 6 मध्ये 1 टाका लागते. 6 आणि 7 1 असं आहे. ते 17वा श्लोक आहे. देवाने सांगितलं आहार जेवण घ्यायचं असलं तरी युक्तीनं घ्यावं लागते. युक्त आहार युक्त विहार. विहार म्हणजे फिरणं. काही कोणाच्याही सोबत फिरल्यानं चालत नाही. चांगल्या लोकांची निवड करावी लागते राहण्याकरता, फिरण्याकरता. संगती आलं लक्षात? वाईट मुलांची संगत केली वाईट सवयी लागतात. बरोबर आहे की नाही? वाईट सवयी काही शिकवाव्या लागत नाही, संगतीनं लागतात. त्या संगतीनं वाईट गोष्टी शिकवण्याचं कुठं ट्युशन नाही. शिव्या शिकवण्याचं ट्युशन आहे का? नाही. शिकतात हे पोरं. तंबाखूला चुना किती पर्सेंटेज वापरा लागते, कोण शिकवला का ट्युशन मध्ये, शाळेत? नाही. ते बरोबर पाहतात, बरोबर शिकतात. म्हणजे वाईट गोष्टी शिकवण्याची गरज. खालाला धावे पाणी, पाणी खाली जातेस, तसं आचरण हे खाली आपोआप जाते. विठाला विठाला पण त्या खालच्या पाण्याला वर आणायचं असलं तर मोटर लागते. विद्युत तार, मोटर पंप. खाली जायला नाही, खाली आपोआप पाठ काढले की झालं पाणी. तसं आहे. तसं माणसाचं पतनाकडे आपोआप जाणं, ऊर्ध्व जाण्याकरता त्याला प्रयत्नांची गरज आहे. म्हणून युक्तीनं मनाला आवरता येते. युक्तीनं. युक्त आहार विहारस्य. आहार चांगला असला तर मन चांगलं राहते. म्हणून मुलांना चांगलं खाऊ घातलं पाहिजे. जैसा खावे अन्न वैसा बनेगा मन, आणि जैसा पिएगा पाणी वैसी बनेगी वाणी. 200 रुपये पावचं पाणी पिलं लाल रंगाचं, माहिती आहे? 200 रुपये पावचं पाणी लाल कलर काचाच्या बॉटल मध्ये येते. 100 टाळकऱ्याला आवरत नाही. मग हे 100 टाळकर म्हणतो जाऊ द्यावा, त्याच्या कुठं नांदी लागता. बरोबर आहे का नाही? कारण तो पावभर पाणी पिला, पावभर लाल रंगाचं, म्हणून त्याची वाणी बदलली. एका क्षणात बदल होते. जैसा पिएगा पाणी वैशी बनेगी वाणी. म्हणून आहार जरी घेईजे, माऊली म्हणतात तुम्ही जेवण करत आहे तरी युक्तीचे नि मापे मविजे. त्या श्लोकावरची ओवी आहे पहिली. आहार जरी घेईजे तरी युक्तीचे नि मापे मविजे. क्रिया जात आचरिजे तेची स्थिती मितला बोली बोलीजे. मितलिया पावली चालीजे निद्रे ही मानू दिजे अवसरे की. जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले. ये तुलेणी धातू साम्य संचले होवावे का. माऊलींच्या ओव्या खूप गोड आहे ज्ञानेश्वरी. अरे जागायचं असलं तरी मोजकं जागलं पाहिजे. माऊलींनी सांगितलंय जागायचं असलं मोजकं जागायचं.
काही काही मुलं ते मोबाईल घेतला की 12, 1, 2 चालू बोटं फिरून तिचे बोटं चोपडे झाले, अर्धे नख गेले काही काही पुरायची मोबाईलवर. आणि कीर्तनात येणं नाही जमत, आणि पुस्तक वाचणं अर्धा घंटा जांभळ्यात येते, ओट्यावर आवरत नाही, ओट्यावर पुस्तक वाचायला बसत नाही. पुस्तक वाचायला 2 पानं वाचले की त्याच्यावर घोरणं चालू करत. ते काय कामाचं आहे मग ते जागणं उगाच. निद्रे ही मानू दिजे, मान दिला पाहिजे निद्रेला. पा किती मोठेपणा आहे माऊलींचा. आपण पाहुण्यांना जसा मान देतो तसा आपल्या झोपेला मान दिला पाहिजे. कारण आजची झोप म्हणजे उद्याचं जागरण आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल मग युक्तीनं अभ्यास करावा लागतो, युक्तीनं म्हणावं लागते, युक्तीनं खावं लागते. हो, हे नातू हे लेकरं वागवणं. 2 युक्तीचे उदाहरण सांगतो तुम्हाला. एक नातू होता, इकडे लक्ष द्या. नातू होता, नातू आबाचा. आबा गेले बाजारात खामगावला, आणि सकाळीच त्याला खायची होती फेप्सी. गावात आता ते लहान पहिलं मुलगा त्या सुनबाईल झालेलं. तिला वाटलं आता काय करावं, पेप्सी कुठून आणा, आपल्या घरी तर नाही. तिनं काही केलं, चॉकलेट दिलं, घरात होतं, बिस्किट दिलं, काजू दिला, बदाम दिलं, पण ते धरलं की फेकून देत जायचं. लहान होतं, त्याला काही कळे नाही. शेवटी ती माय कंटाळली, आणि तिला त्या त्या आईनं काय केलं, त्याला समजावून लाडीगुडी लावून ते ऐकतच नाही. शेवटी त्याला 2 दिल्या ठेवून, आता गप्प बशीन म्हणून. ते आणखी भुमलायला लागला. मग आजी आली घरातून. आजी म्हणे असं कुठं असते का, मुलांना वागवता येत नाही, आताच्या सुना असं तसं. काय पाहिजे म्हणे, पेप्सी पाहिजे. चाल पुऱ्या गावातून आणते मी पेप्सी. 4 दुकानं होते खेडगाव, 4ही दुकानात पेप्सी. आजी म्हणे बा आता काही गोर झाला, हे घे बाळा, ते घे. बाळ काही ऐकायचं काम नाही. बाळानं तिकडे दगड घेतले, आजीला दगड मारायला चालू झालं ते गल्ली. आजी म्हणे फालतू आणली झेंडूबाम सोबत, हे आता माझ्याच भोवती आलंय. आजीनं कसं तरी धरत ओढत आणलं, घरी बसून ठेवलं. म्हणे तुझं पोरग ते तर म्हणे तुम्ही फार गप्पा करत होत्या, असं वागवतात, आता वागवा ना म्हणे. त्या सुनबाईला चान्सच भेटला. ते म्हणे तुला लखलाभ. मी चालली. आजीनं बसून ठेवलं. लाल बुंद डोळे, लहानसं रूप, गाल लाल. आईनं लुसून काढलं, तिकडून आजीने ओढत आणलं. तेवढ्यात आजोबा आले खामगावून. आबा म्हणत काय झालं. ते सुनबाई म्हणे याला पेप्सी पाहिजे म्हणे, सकाळपासून आम्हाला त्रास देऊ राहिला. मग आजी म्हणे ते असं तसं. आबा म्हणत काय कठीण आहे पेप्सी आणणं. हा काय कठीण आहे, पुरं गाव फिरली मी. कठीण आहे म्हणजे याने रस्त्यानं सगळा गोंधळ घातला, गावात अपमान केला माझा. अरे गावात कशाला जावं लागते पेप्सी आणायला. आबा म्हणत. आजी म्हणे गावात कशाला, मग काय घरी आहे का पेप्सी, आपला कारखाना आहे का. अरे कारखान्याची काय गरज आहे, बुद्धी पाहिजे, युक्ती पाहिजे. काय युक्ती पाहिजे, पेप्स्यांची काय घाटा. आण आपला फोन. ते लँडलाईन फोन होते तेव्हा. हा फोन मध्ये काय पेप्सी, मग फोन मध्येच काय म्हणे सगळं काय. आणला लँडलाईन फोन. लँडलाईन फोनवर बटन दाबले आबानं. हॅलो, फोन लावला पेप्सीवाल्या. हा हॅलो, पेप्सीवाला बोलते काय, तर म्हणे हो पेप्सीवाला. तिकडून नाताना ऐकलं, पेप्सीवाल्याला फोन लावला आबा. धोतरच पकडलं ना आबाचा. हा काय भाऊ किती पाहिजे, तो म्हणे 1. किती पाहिजे पेप्स्या, तो म्हणे 1. आबा म्हणे 1 नाही 5. हे पेप्सीवाल्या, उद्या सकाळी 8 वाजता आमच्याकडे 5 पेप्स्या आणायच्या. किती पण, कधी, उद्या सकाळी 8 वाजता. हे लक्षात घ्या. नातू आबाच्याच जवळ, दुपारचं जेवण आबाच्या सोबत, संध्याकाळचं जेवण आबासोबत, आणि आबाच्याच गादीवर झोपला. कारण आबानं फोनवर सांगितलं 5 पेप्स्या उद्या येणार आहे. रात्री झोपला, सकाळी उठला, गेला भुलून. कायचं पेप्स्यान कायचं काही. याला म्हणतात युक्ती. याला काय म्हणतात, युक्तीनं लेकरं वागवावे लागतात. दुसरी युक्ती, दुसरी गोष्ट सांगतो ऐका. नानासाहेब पेशवे इतिहासात होऊन गेले. युक्ती, बुद्धिवान माणूस, चतुर पेशवा. इतिहासामध्ये चतुर म्हणून नानासाहेबांचं नाव आहे. इतिहास वाचला तर कळेल. चतुर व्यक्तिमत्व. एका शेतकऱ्यानं घोडी आणली, तिला सोबत बछडी होती. बागायतदार शेतकरी. घोडी आणि बछडी सारखीच झाली. 2 वर्ष 3 वर्ष. पावसाळ्याचे दिवस, पेरणीची चणचण. आता घोडी विकायची आणि बछडी ठेवायची. पण दोघा बापलेकाने विचार केला, आपण तर खूनच केली नाही, माय कोणती आणि लेक कोणती, घ्या आता कोणती पकडा आणि कोणती विका. आली ना अडचण.
आता हे ज्यांनी 4 वर्ष घरी वागवले तेले ओळखता येत नाही, गल्लीतले काय सांगते ते म्हणतात आम्हाला काय माहित बा, तुमचे घोडे तुम्हाला माहित. एक जण म्हणे नानासाहेबाकडे जा, ते चतुर आहेत, बुद्धिवान आहे, एका मिनिटात सांगते. गेले नानासाहेबाकडे. नानासाहेब असं आहे. अरे काय कठीण आहे त्याच्यात, एकदम सोपं आहे. ते म्हणाले का आपण तर 2-4 दिवस झाले डोकं खाजू राहिलो. पोरगा बाप म्हणे पोराला, पोरगा म्हणे. नानासाहेब म्हणतात काय कठीण आहे याच्यात. मग आपल्या पहिला पाऊस पडला की वाटेवर पाणी येते धरणाचं, तेव्हा या माझ्याजवळ. आले पाणी आल्या, धरणातून जाणारी वाट पाण्याखाली जात होती पावसाळ्यात. नेल्या दोन्ही मायले की हाकलल्या पुढे, हाकला म्हणे या पाण्यात. आता पाण्यातली वाट, खालचं काही दिसत नाही, खोल पाणी, पुढे कोण जाईल? पुढे कोण जाईल? माय जाईल. लेकीला जाऊ देईन का अडचणीच्या वाटेत? नाही जाऊ देणार, कारण ती माय असते ना, ती संकट स्वतःवर घेते, लेकराला संकटात जाऊ देत नाही. ती पुढे जी गेली ती आई आहे. आई पकडा ती. आणि मागची काय लेका, याला म्हणतात युक्ती. हा लक्षात. युक्तीचे 2 उदाहरण सांगितले. मनाला आवरायचं असेल तर युक्तीनं आवरावं लागते. असं आईचं उदाहरण दिलेलं आहे. विठाल विठाल युक्तीनं मन आवरावं लागते. अभ्यास महत्वाचा आहे. 6व्या अध्यायात अभ्यास आहे, 8व्या अध्यायात अभ्यास आहे, 12व्या अध्यायात अभ्यास आहे. भगवद्गीता वाचली तर तुम्हाला कळेल. अभ्यासाचे नि बडे, एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली की. माऊली म्हणतात अभ्यासाच्या जोरावर वाघाला खेळवतात, सापाला नाचवतात. कोण? अभ्यासू माणसं. विठाल विठाल पण अभ्यास खूप केला. अभ्यासिले वेद, झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नाना कळा. सगळ्या कला अंगीकारल्या, पण ते सर्व फेल आहे. नामदेव महाराज म्हणतात ते सर्व फेल आहे. किंवा जर तुमच्या हृदयामध्ये एक गोष्ट नाही, कोणती? प्रेम नाही. अभंगाचं 2रं चरण. प्रेमाचा जिव्हाळा तव नाही अंतरे, प्रेमाचा जिव्हाळा तव नाही अंतरे, प्रेमाचा दिवाळा जाऊ नाही अंतरी, प्रेमाचा दिवाळा जाऊ नाही अंतरी, प्रेमाचा जिव्हाळा तव नाही अंतरे, प्रेमाचा जिव्हाळा तव नाही अंतरे, प्रेमाचा दिवाळा जाऊ नाही अंतरी, प्रेमाचा दिवाळा जाऊ नाही अंतरी. तव कैसा श्री हरी करील कृपा, तव कैसा श्री हरी करील कृपा, प्रेमाचा जिव्हाळा तव नाही अंतरे, प्रेमाचा जिव्हाळा तव नाही अंतरे, कैसा तू श्रीहरी करील कृपा, कैसा तो श्रीहरी करील कृपा, प्रेमाचा दिवाळा जाऊ नाही अंतरे, प्रेमाचा दिवाळा जाऊ नाही अंतरे. प्रेमाचा जिव्हाळा जवनाही अंतरे, तव कैचा श्रीहरी करील कृपा.
संतांच्या अभंगातला प्रत्येक शब्द फार वजनदार असतो बा, वजनदार. प्रेमाचा जिव्हाळा पण कसा अंतरंगामध्ये पाहिजे. बाह्यरंगातलं प्रेम काही कामाचं नाही. बाह्यरंगात खूप प्रेम आहे. मुलगा म्हणते बाबा तुमच्याशिवाय मला करमत नाही. बाप म्हणते आमचा मुलगा एवढा प्रेमळ आहे, मी घरी गेलो नाही तर तू जेवणार नाही. बरोबर आहे की नाही? हो. आजीबाई म्हणते आजोबा घरी आले नाहीत अजून, मी जेवणार नाही. बरोबर आहे की नाही? हो. सुनबाई म्हणते सासरेबा आले नाही अजून. पण कुठपर्यंत आहे? काकड्यामध्ये वर्णन आहे. जोवरी चढन गा तोवरी म्हणती माझा, मानेती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुलाजा. एकदा का इंद्रिय मावळले की मग नाही आजोबा ना सुनबाई ना सासू, काही खरं नाही. जोपर्यंत चढण आहे, चालतीये, शरीर चांगलं आहे, तोपर्यंत सगळे आपले आहे. आणि एकदा हे शरीराला उतार लागला, म्हातारपण वार्धक्य आलं, जन्म मृत्यू जरा व्याधी, जरा अवस्था आली, जरा अवस्था, म्हातारपण, खोकला आला, त्यातही तो ओल्या दुष्काळातला खोकला. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं त्याचं. खोकला आहे पण कोणता? ओला. बाईल म्हणे खर मरता तरी बर, बाई म्हणे खर मरता तरी बर, बाई म्हणे बर मरता तरी बर, बाई म्हणे खर मरता तरी बर. नाचिले घर तुको दिया, नाचिले घर नाचिले घर तुको दिया. शेजारी म्हणते, शेजारी म्हणते मरे ना कामेला, आणिला कंटाळा येणे आम्हा. तुकोबाचा अभंग आहे, काही खिशातली चिल्लर नाही, गात्यातला अभंग आहे हा. विठाला विठाला म्हणून हे सर्व वर्णन आहे गाथ्यामध्ये, अभंग आहेत हे. प्रेम हा अंतरंगातला विषय आहे. तुकोबा म्हणतात अरे जर हृदयात प्रेम नसेल तर ते जीवन काही कामाचं नाही. नये नेत्रा जड, नये नेत्रा जड, नाही अंतरे कळवळ, तो हे चावटीचे बोल, जनरंजवणे फोल, तो हे चावटीचे बोल. प्रेम हा हृदयाचा विषय आहे, विचार हा बुद्धीचा विषय आहे, कर्म हा इंद्रियांचा विषय आहे. कर्म चांगले केले इंद्रियांनी तर बुद्धी चांगला विचार करते, आणि बुद्धीनं चांगले विचार केले, कर्मही चांगले आहे, तर हृदयामध्ये प्रेम निर्माण होते. अंतरंगामध्ये कर्मच चांगले नाही, निवड याचे धुरे कोरले, त्याचे धुरे कोरले, याचे संबंध मोडले, त्याचे भांडणं लावले, याच्या निंदा इकडे, याला बोलू दे, कर्म चांगले नाही. बुद्धी काय चांगला विचार करीन? वाईट विचार करते. आणि बुद्धी चांगले नाही, प्रेम कधी निर्माण होईल? विठाला 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 विठाला. म्हणून दिवसभर माणसाने चांगले कर्म केले पाहिजे. चांगले काम म्हणजे झाडांना पाणी घालणं, आपल्या वाटेवर आलेलं काम करणं, स्वयंपाक करणारी माय असेल प्रेमानं चांगला स्वयंपाक करणं, नाही तर मीच करू का, मीच करू का, मीच करू का, सगळा स्वयंपाकाचा बोऱ्या. एखादा शेतकरी असेल, गोठ्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे, नाही तर म्हशीनं दूधच देईल नाही. गड्ड्याची वाण नाही गोठ्यामध्ये, म्हशीला बसायला जागा नाही, सगळी घाण आहे. काय कामाचा आहे तो शेतकरी? नाही का बाबा आपली जोडी कशी आहे? अरे गोठा सुद्धा स्वच्छ पाहिजे, त्याच्यावर प्रेम पाहिजे, त्या जनावरावर. शेतावरच नाही, शेताच्या बांधावर असलेल्या झाडावर, आणि झाडावर असलेल्या खोप्यात असलेल्या पाखरावर ज्याचं लक्ष आहे तो त्या शेताचा मालक शोभते. विठाला 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 विठाला. नाही तर मग आता हाय उन्हाळा, नेली रुपयाचे माचीस की द्या धुरा पेटून. बरोबर आहे की नाही?
काय तर मग तोडायचं काम नाही, छाटायचं. 1 रुपयाची माचीस आम्ही लहान होतो तेव्हा 1 रुपयाची होती आणि आता 1 रुपयाची. काऊन काऊन किंमत नाही वाढली तिची? 1 रुपयाचे बुड्डा पुढे 10 रुपयाचे झाले बुड्डा आणि माचीस, कारण तिची किंमत नाही वाढली, कारण तिनं निवळ आगच लावली ना. पेटवा पेटवी. हा, लावा लावी करायचीच असेल तर झाडांची करा. आलं लक्षात? ते काय आग लावता, उन्हाळ्यामध्ये बांध पेटवतात. आता आम्ही कीर्तनाला गेलो कधी कधी की हायवेनं असे बांध आणि हिरवे हिरवे गार रोपं निंबाची या हायवेनं लावलेल्या जगवलेल्या असे चांगले एवढे एवढे असे रोप धुरा दिला पेटून सगळे जळू राहिले. आता एवढे आग लागल्यावर काय विझवता येईल? ते रोप बनवायला 2-3 वर्ष लागली गव्हर्नमेंटला. या भाऊनं दिली माचीसची काडी टाकून, 1 रुपयाची माचीस आणि त्यातली एक काडी. किती झाडं जाळली तिनं. म्हणून लक्ष दिलं पाहिजे. झाड जगवणं महत्वाचं आहे, जाळणं महत्वाचं नाही. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्याने कर्मेंद्रिय आणि कर्म चांगले केले नाही त्याची बुद्धी चांगला विचार करणार नाही. उन्हाळ्याचे दिवस आहे, पाखरांना पाणी पाजण्याकरता एखादं भांड ठेवलं पाहिजे. चांगला विचार. 4 दाणे अंगणामध्ये पडू द्या, नाही तर ते पाखरे बोलतात ना, का माणसांनाच बोलता येते का? नुसतं घराला प्लास्टिकचा पेंट मारलेला आहे, 1000 रुपयाची पॅन्ट घातली, 50,000ची गाडी उभी आहे दारापुढे, 4 दाणे नाही, तांदूळाचे ज्वारीचे कणोर. किती भिकारी आहे हा. ते पाखरे एकमेकाला बोलतात विठाल विठाल म्हणून या सर्व जगावर प्रेम म्हणजे देवावर प्रेम. देवावर प्रेम करणं म्हणजे काय एखाद्या मूर्तीवर प्रेम करणं आहे का? नाही, संपूर्ण जगावर प्रेम करणं. झाडं, पाखरं, लेकरं, गावकरी चुकतात. आता म्हातारे लोक असले एखाद्या वेळेस जुन्या गाड्या करकर करतात, पण ते प्रेम असलं ते म्हणते आपली जुनी गाडी आमच्या वडिलांच्या आहेत, बरोबर आहे की नाही? तसं तिचं करकर सुद्धा आपल्याला आवडते, कारण ते आपली गाडी आहे. तसं सर्व जगावर प्रेम केलं, कर्मेंद्रियानं कर्म चांगले केलं, बुद्धी चांगली होईल आणि हृदयामध्ये प्रेम निर्माण होईल. सीता मातेनं एक दिवस शेंदूर भरला, शेंदूर थोडासा भांगामध्ये. प्रभूंनी विचारलं हे शेंदूर कशा करतात? ते म्हटलं हनुमान यांनी विचारलं, हे प्रभू श्रीरामांना खूप आवडतं हा रंग, भगवा रंग. त्यांनी काय केलं, पुऱ्या हौदामध्ये बुडी मारली, पुरे भगवेत झाले शेंदूर पुऱ्या अंगाला. कशा करता की देवाचं प्रेम आहे त्या वस्तूवर, आवडते देवाला, पण त्याला जे आवडते ते मी केलं पाहिजे, याला प्रेम म्हणतात. विठाल विठाल शिवा देवावर प्रेम करण्याकरता हनुमानजी म्हणून महादेव साक्षात सदाशिव आहेत. ते सदाशिवाचा अवतार म्हणे निवृत्तीदाता, आणि विष्णू म्हणून ज्ञानोबाराय आली, पुन्हा शिव त्यांच्या सोबत आले गुरु म्हणून. अशी ती जोडी आहे शिव आणि विष्णूंची. प्रभू श्रीराम अवतारामध्ये आले, हनुमंतराय म्हणून शिव आले, आणि वानराच्या वेशामध्ये का आले? कारण वेळ जाऊ नये, आंघोळीला वेळ लागायचं काम नाही, म्हणजे आंघोळ करायचं काही बंद नाही. वानराला काय काम? पंगत काही स्वयंपाक करावा लागत नाही, भाजी आणा, आटा आणा कामगावरून, पोळ्या करा, काहीच काम नाही. एखाद्या झाडावर चढणे झालं जेवण. आणि नाही तर त्यावेळेस जर लंकेत हे असे सैनिक नेले असते तर ते प्रभू श्रीरामचंद्रन लक्ष्मण ते त्या सैन्याची सेवा करता करताच थकले असते. इकडे जेवणाची खानावळ ते, पण ही अशी सेना होती, पुऱ्या जंगलात गेली की लगे आली जेवण करून. म्हणून वानरांना नेलं प्रभूंनी, आणि सदाशिवांनी वानर रूपामध्ये आले का? की प्रभूची सेवा करताना माझा वेळ वाया जाऊ नये. कशाच करता काम वेळेत जायचे नाही, सर्व वेळ सततम कीर्तयंतो मां, सतत नाम संकीर्तन, श्रीराम जय राम जय जय राम, सतत, आणि सेवा. 9व्या अध्यायातला 14वा श्लोक आहे. सततम कीर्तयंतो मां यतन्तस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावर देवाचा पत्ता सांगितलेला, देव कुठं राहते.
परी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा जे नाम घोष बरवा करते माझा. देवाचा पत्ता आहे पण तिथे एक शब्द आहे बरवा. बरवा नामघोष करायला लागते, नाही तर सगळेच नाम घेतात पण ते नाम घेण्याला किंमत नाही. चांगलं नामस्मरण बरव. बरवा त्याच्याकरता कठोपनिषदामध्ये 10 प्रकारचे नामापराध आहेत. त्यातला पहिला आहे निंदा. जे लोक दुसऱ्याची निंदा करतात त्याला नामजपाचं पुण्य लागत नाही. सन्निंदा असं ते नाम अशी. म्हणून नामस्मरण अंतरंगामध्ये प्रेम असलं पाहिजे जिव्हाळा, मग ते नामस्मरण शोभते. विठाला विठाला विठ्ठल 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 ते प्रेम आचरणामध्ये पाहिजे. उच्चारणामध्ये नामस्मरण पाहिजे, आचरणामध्ये प्रेम पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज ते आचरा हित ते विचारा, हित 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 ते आचरा हित ते विचारा. नामी भाव धरा जानो नेनो, नामी भाव धरा जानतेनो, हे नामी भाव धरा जानतेनो, प्रेमाचा जिव्हाळा जवना हे अंतरी, प्रेमाचा जिव्हाळा जवना हे अंतरी. नामी भाव धरा जानवोनी, हे नामी भाव धरा जानवोनी, प्रेमाचा जिव्हाळा जवना हे अंतरी, प्रेमाचा जिव्हाळा जवना हे अंतरी. हित ते आचरा हित ते विचारा, नामी भावधर जानते नो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आपल्या भागामध्ये लक्ष्मणगीर महाराजांचा आशीर्वाद आहे मांडक्यात, आहे की नाही? किती सुंदर टाळकरी. आता इथं तर खूपच कमी आहे, तिथं मोठी दिंडी.
आणि दिंडी स्पर्धेमध्ये खरा म्हणजे यांचा पहिला नंबर असते, पण ते बक्षीस दुसऱ्याला देतात. त्यांचा मोठेपण आहे. नाही तर पहिलं बक्षिसाचे मानकरी तेच आहे. आणि याला कारण हे जे मोठे टाळकरी मंडळी आहेत तरुण, हे सर्वांना घेऊन चालतात. शिबिर घेणं, मुलांवर संस्कार झाले पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस ते चांगले वापरात आणतात. विठ्ठल विठ्ठल यद्य आचरती श्रेष्ठ लोकस्तदनु वर्तते. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविते. येर सामान्य अनुष्ठिती तेची सकळ. म्हणून मोठ्यांचं आचरण लहाने अनुकरण करत असतात. मोठ्यांनी चुकीचं वागायचं असेल तर चोरून वागलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला भांडणं करायचे असले तर पोरं शाळेत गेल्यावर करायचे, पोरं घरी असताना करायचे नाही. नाही तर मग ते शिकतात ना. आता आम्ही शाळेत तिथं ओळखतो याच्या घरी कोण्या लेवलच्या शिव्या दिल्या जातात. ते शिव्या देते आणि शाळेत एकमेकाला त्याच्यावरून ओळखू येते याच्या घरी ए ग्रेड आहे का, बी का, सी का, डी. त्याच्या शिव्या तिथं कळतात आम्हाला. कारण की ते आई वडील भांडणं करताना काही मुलं आहे समोर पाहत नाही, काही त्यांच्या दिखता भांडतात. म्हणून मुलांच्या दिखता तरी का होईना, नाटकातलं का होईना, पण चांगलं वागत जा. विठाला विठाला नाटकातलं कारण मुलं पाहतात, वाईट गोष्टी सहज शिकतात, शिकवायचं काम पडत नाही. म्हणून मोठे जे तरुण आहेत मांडक्यातले त्यांचं आचरण चांगलं आहे, प्रेमळ आहेत, ते मुलांना घेऊन चालतात. म्हणून सुंदर टाळकरी निर्माण झालेले आहेत मांडक्यामध्ये, सप्त्यात असतात. आपल्या भागाकरिता ती अभिमानाची गोष्ट आहे. विठाला विठाला अजून 10 मिनिटं वेळ आहे. मी विठोबा रखुमाई लवकर घेतो, कारण की ते लवकर घेतलं की येले काय वाटते, बरं झालं आता विठोबा रखुमाई झालं की झालं. तेवढ्यानं जरसे कसे चार्जिंग आहे. अजून झालं नाही, अजून 10 मिनिटं टाइम आहे. हित ते आचरा हित ते विचारा, नामी भाव धरा जाणते नो. आचरणामध्ये हित आहे. आचरण नसलं तर काही कामाचं नाही. आचरणातलं दिसून येते, दाखवावं लागत नाही, देखावा नाही तो. पोरं गेले संबंधा करता मोठ्या घरचे, इनोवा गाडी, आजोबा म्हणा देपा संबंध होत आला, जा यांना पाठवा, इंजिनियर डॉक्टर. संध्याकाळी आजोबा घरी होते, का रे तुम्ही ज्या गावाला गेले संबंधाकरता मुलगी बघायला, त्या गावातली जमीन कशी होती? त्यात एक इंजिनियर होतं. ते म्हणे आजोबा आम्ही काय तिथं जाऊन का ते जमीन उकरून पाहिली का म्हणे, कशी होती तर आम्हाला नाही माहित. आजोबा ज्ञानेश्वरी वाचणारे कडक होते. ते म्हणतात अरे गाढवा, जमीन काय उकरून बघावं लागते का, झाडावून समजते त्या गावातली जमीन भारी आहे का हलकी आहे. तर तू ज्ञानेश्वरी वाचली नाही, तू नुसता इंजिनियर झाला. मग कसं समजते? अरे आपल्या गावाच्या बाजूला कशाचं झाड आहे म्हणे, बाबडी बोरी. जमीन कशी आहे? बरडाची. त्या गावात म्हणे आंब्याचे झाड होते. याचा अर्थ जमीन भारी आहे. म्हणजे कुठं आहे ज्ञानेश्वरी? 13व्या अध्यायात आहे, 6व्या श्लोकाच्या शेवटी. का भूमीचे मार्दव, ओवी आहे का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, तैसे नानाचार गौरव, सुकुळीनांचे. अरे कुलवान घराण्यातली मुलगी आहे, कुलवान घराण्यातलं लेकरू आहे, त्याच्या आचरणावरून कळते. कुलवाड आहे का कुलहीन आहे सांगायचं काम नाही, आचरण सांगते. आचरण नजर सांगते. अंगणातला कुत्रा चावणार आहे का घाबरणार आहे कशाने समजते? त्याच्या नजरेवरून. तसं माणूस ओळखता येते आचरणावरून, झाडावरून जमीन कळते. तसं हृदय प्रेमळ आहे का नाही चेहऱ्यावरून कळते. विठाला विठाला तैसे आंतर शुद्ध नसता, बाहेरी कर्म सर्वथा विटंबुगा. अंतरंग शुद्ध पाहिजे, बाहेरचं कर्म काही कामाचं नाही. बाहेरचं प्रेम खोटं प्रेम आहे ते बाहेरचं. एक सून रडत होती, तुकाराम महाराजांनी विचारलं का ग बाई काऊन रडते? म्हणे माझी सासू वारली.
आणि का हो बाई तू काल कोणाला शिव्या देत होते? ते म्हणे सासूला. रोज शिव्या घालायचे मग सासूलाच, कारण मला फार कंटाळा आला होता. आज का रडते? आज रडावं लागते, तुम्हाला समजत नाही तुकोबर आहे. काय समजत नाही मला? तुकाराम महाराज म्हटलं मला समजत नाही असं ज्ञान कोणतं आहे? ते म्हटलं आज जर मी रडले नाही तर गावातील सुना मला नावं ठेवते म्हणून रडावं लागतं. बरं बरं. तुकाराम महाराज म्हणत अरे बाबा एवढं ढोंगे जग आहे काय? सासू साठी रडे सून भावंतरीचा भिन्न. काय कामाचा भाव आहे तो? अंतरंगामध्ये प्रेम पाहिजे. अंतरंगामध्ये अंतरीचे धावे स्वभावे धरिता हे परी आवरीना धरिता हे परी आवरे धरिताई परी आवरे ना धरिताई परी आवरे ना धरिताई परी आवरे आता टाइम संपला. त्याची काय चूक आहे? ते 10:30 पाहून राहिले. विठाला विठाला या जगामध्ये 3 वर्ग आहे प्रेम करणारे. पहिला आई वडील. आई गेली प्रेम गेलं, वडील गेले प्रेम गेलं. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे जाने माऊलीचे चित्त जाने माऊलीचे चित्त ऐची करवाळ्याची जाती करवाळ्याची जाती ऐची करवाळ्याची जाती करीला वाविन प्रीती करवाळ्याची जाती करवाळ्याची जाती ऐची करवाळ्याची जाती करवाळ्याची जाती. पहिला वर्ग म्हणजे आई वडिलाचा. आई आई गेली म्हणजे प्रेम नाही, म्हणून प्रेम करणं. दुसरा वर्ग देव या जगावर प्रेम करतो म्हणून हे जग चालू आहे. थोडा काय या जगाला या पृथ्वीला थोडा झटका बसला 1993 किल्लारी असं लिहा मोबाईलवर. एक झटका जर बसला तर होत्याचं नव्हतं होईल, पण तो झटका बसू देत नाही. आता म्यानमार मध्ये बसला, थोडा समुद्रामध्ये बसते, हे सगळं गायब होऊन जाईल. पर्वती बैसकान सांडावे समुद्री रेखा न ओलांडावे पृथ्वी आभूते व्हावे ही आज्ञा माझी. कारण या जगावर त्याचं प्रेम आहे म्हणून तो समुद्राला आज्ञा देत नाही. पर्वत जाग्यावर आहे, सर्व व्यवस्थित आहे. देवाचं प्रेम आहे. देव सुद्धा आपल्यावर प्रेम करतो. आई वडील प्रेम करतात, देवही प्रेम करतो. आणि तिसरा वर्ग आहे संतांचा. संतही प्रेम करतात, पण या तिघांच्या प्रेमामध्ये फरक आहे. आईचं प्रेम आहे पण कोणावर? वडिलाचं प्रेम आहे पण कोणावर? त्याच्या लेकरावर. आईचं प्रेम आहे तिच्या लेकरावर आहे, शेजारी तिला काही घेणं नाही. सगळी दुनिया गेली तर चालेल, माझं लेकरू सुखात असलं पाहिजे असं तिला वाटते. म्हणून आईचं प्रेम मर्यादित आहे. देवाचं प्रेम सुद्धा मर्यादित आहे. देवाचं प्रेम कसं मर्यादित आहे? भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. एक भाऊ पाठीमागं उभा केला आणि दुसऱ्या भावाला बाण लावायला सांगितलं. तो रथाचं चाक काढू राहिला, तो भाऊच होता ना, तो का दुसरा होता का? अरे लाव म्हणे तो रथाचं चाक. तो म्हणे अरे कृष्णा हे आपला धर्म नाही, मला धर्म शिकू नको, तुला सांगितलं ना बाण लाव. पुढे असलेला भाऊच आहे पण त्याला बाण मारायला सांगितला आणि मागे रक्षण करत होता तो सुद्धा. पण हा भक्त होता, याचं रक्षण केलं आणि त्याचा वध केला. विठाला विठाला पण संतांचं प्रेम तसं नाही. देवाचं प्रेम तोंड पाहुणे आहे. का तोंड पाहुणे प्रकाशो न करी जेवे चंडांशो. अरे आज सूर्य तोंड पाहून प्रेम करत नाही, तसे संत सर्वांवर सारखं प्रेम करतात. माऊली त्याचं वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. सुंदर ओवी आहे, सुंदर. का खांडावया घाव घाले का लावणे जयाने केले
दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ते संतांचं प्रेम आहे. आलं लक्षात. पाणी घालणाऱ्याला तेच सावली, कुऱ्हाड घेऊन आला त्याला सुद्धा तेच सावली. म्हणून सारखं प्रेम. बेसन भाकरचा नैवेद्य घेऊन आला गजानन महाराजांना, तोच आशीर्वाद. उसानं मारलं उसानं, त्याला सुद्धा तोच आशीर्वाद. प्रेम वसे तये ठाई, प्रेम वसे तये बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या. प्रेमवते तये ताई, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या. संतांच्या जवळ जे प्रेम आहे ते खरं प्रेम आहे. तुम्हाला जर संतांचं सानिध्य पाहिजे असेल, संत आजही आहेत. ज्ञानोबराय आहेत ज्ञानेश्वरीच्या रूपानं, तुकाराम महाराज आहेत गाथ्याच्या रूपानं. हा लक्षात. भगवान गोपाळ कृष्ण श्रीमद भागवताच्या रूपानं आहेत. म्हणून प्रत्येकाच्या घरी एक ग्रंथ ठेवा. ठेवा म्हणजे ते वाचा, त्याचं आचरण करा, म्हणजे तुम्हाला संतांचं सानिध्य मिळेल, संतांचं प्रेम मिळेल, कळेल. आणि ते प्रेम खरं आहे. तो जर प्रेमाचा जिव्हाळा जर आपल्या अंतरंगामध्ये निर्माण झाला तर आपल्यावर देवाची कृपा होईल. तो जर नसला तर मग देवाची कृपा होणार. बाकी काही केलं ना अंतरंगामध्ये प्रेम नाही. खरा धर्म प्रेमाचा आहे. हे बाकीचे धर्म मानवाने निर्माण केले, मानवाच्या व्यवस्थेकरता. हे काही वाईट नाही, चांगले आहेत, सगळे धर्म चांगले आहेत. आता वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या धर्माच्या विरोधात बोलतात, ते राजकारण असेल, वेगळा भाग असेल, पण सर्व धर्म चांगले आहे. पण सर्व धर्मामध्ये एक धर्म सर्वात श्रेष्ठ आहे, साने गुरुजींनी सांगितलं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. 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 आता आपली वेळ संपत आली. सुंदर कविता आहे ते. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारे. कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. पण नामदेव महाराज सुद्धा तेच म्हणतात. प्रेमाचा जिव्हाळा जवणाय अंतरी तव कैचा श्री हरे करील कृपा. आणि तुम्ही जर प्रेमाचा जिव्हाळा उत्पन्न केला, देवाचं सतत नामस्मरण केलं, शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, नामा म्हणे तरी विठो येऊन भेटे, कायाच पालटे कैवल्य होय. मग काया पालटण्याचे उदाहरण काय? तुम्ही आळंदीला जा आणि कुरेकर बाबांच्या जवळ जाऊन पहा. एवढं जीर्ण झालेलं शरीर, काया पालटली. कायाच पालटे कैवल्य होय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः जाऊ मन नमो नमः ओम लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण नमो नमः ओम लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण नमो नमः ओम लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण नमो नमः ओम लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः जय लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण नमो नमः ओम लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः जय लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण नमो नमः ओम लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः जय लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण नमो नमः ओम लक्ष्मण नमो नमः श्री लक्ष्मण नमो नमः जय लक्ष्मण नमो नमः गुरु लक्ष्मण नमो नमः अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपाल मार्गाधिवासी श्री समर्थ गुरु लक्ष्मण जी महाराज की जय। जय विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय